जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज म्हसूरने येथे पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल असे भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे। मित्रांनो, या निमसोड फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर देखील आला होता। मित्रांनो, आजच्या ह्या निमसोड फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरचा पायरा हा आदत किंग शिवसोबत होता। तर मित्रांनो, सेमी क्रमांक 5 मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची नक्की कशामुळे हार झाली आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची नक्की हार कशामुळे झाली। तर मित्रांनो, या निमसोड फाटी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची व आदत किंग शिवची गाडी सेमी क्रमांक 5 मध्ये तास क्रमांक 8 मधून लागली होती। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व आदत किंग शिव तास क्रमांक 8 मधून पब्लिकच्या कडेने देखील खूप सुंदररित्या पळत होता। मात्र कालांतराने बकासूर व शिवची गाडी सुट्टीला नीट सुटली नाही, त्यामुळे बकासूर व शिवची गाडी सुट्टीला फॉल झाली होती। त्यामुळे बकासूर व शिवला पराभव स्वीकारावा लागला आहे। तर मित्रांनो, आज आपण बघितलेच असेल, बकासूर व शिव कडेने लागून देखील खूप सुंदररित्याच पळत होते, मात्र सुट्टीला थोडीशी चूक झाली, त्यामुळे बकासूर व शिवला पराभव स्वीकारावा लागला आहे। तर मित्रांनो, काही हरकत नाही, कारण आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्कीच खूप सुंदररित्या पळत असतो, मात्र काहीतरी चूक घडत असते, त्यामुळेच बकासूरची हार होत असते। तर मित्रांनो, यावर तुम्हाला काय वाटते, आज बकासूरची हार का झाली ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन।